ठाण्यातील नितीन सिग्नल परिसरात माथे फिरून राडा घातला। या माथे फिरून हातात बांबू घेऊन 10 ते 12 गाड्या फोडल्यात। गाड्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। स्थानिक रहिवासी आणि पोलिसांच्या मदतीने माथे फिरूला पकडण्यात यश आलंय, तर नौपाडा पोलीस ठाण्यात त्याला हजर केलं गेलंय। कितना गाड़ी फोड़ा है? 5-6 गाड़ी फोड़ दिया है। आपका भी गाड़ी फोड़ा है? मेरा भी फोड़ दिया। अचानक ही बीच में आके सबके गाड़ी पे मारा। तो अभी फिलहाल कहाँ गया वो? अभी उछड़ गया है वो। अच्छा, उछड़ गया। मतलब पुलिस वाले ने पकड़ा बोल रहा है। हाँ, अभी क्या मालूम पकड़ा है कि नहीं पकड़ा, अपने को मालूम नहीं। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडून। निकेश, नक्कीच सकाळी 9:30-10च्या दरम्यानची ही घटना आहे। ठाण्यातला नितीन कंपनीचा जो सिग्नल आहे, त्या सिग्नलचा जो ग्रीन रोड आहे, त्या ग्रीन रोडवरनं मुंबईहून ठाण्याच्या दिशेने काही चारचाकी वाहनं जी आहेत ती जात होती। त्याच्यामध्ये अँब्युलन्सचा देखील समावेश होता। अशातच एका माथेफिरूंनी अचानक येऊन गाड्यांची तोडफोड जी आहे ती सुरू केली आणि हातात बांबू घेऊन 10 ते 12 गाड्यांची तोडफोड जी आहे ती या माथेफिरूंनी केलेली आहे। यामध्ये गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं आहे। काही काळ वाहन चालकांमध्ये देखील भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलेलं पाहायला मिळालेलं, पण हा माथेफिरू एवढा आक्रमक होता की तो कोणालाही ऐकता थांबत नव्हता। त्यामुळे आता पोलिसांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला आता नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये देखील आणण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सध्या तरी सुरू असलेली पाहायला मिळते आणि पोलीस देखील अधिकचा तपास घेत आहेत। नक्कीच धन्यवाद निकेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।